बाप रे बाप, हा केवढा. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत दापोली तालुक्यातील एक छोटंसं गाव चंद्रनगरमध्ये. आणि चंद्रनगरमध्ये आपण ह्यासाठी आलेलो आहे, ते तुम्हाला पुढे मामा सांगतील आपण का आलेलो आहोत ते. तर मामा सांगा बघून द्या आपल्या पब्लिकला की आपण का आले तर मित्रांनो, आपण ह्यासाठीच आलेलो आहो की माझ्या चंद्रनगर गावामध्ये एक मोठा धबधबा वाहतोय, हेच तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. तर चला पाहूया आपण धबधबा. चला या मित्रांनो, या. तर मित्रांनो, हा निसर्गरम्य कसा डोंगर आहे बघा. सगळीकडून डोंगर आहेत आणि दोन डोंगराच्या दरीमधून एक झरा वाहतोय, ते तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, झरा वाहतोय. आवाज येत आहे ना तुम्हाला? येतोय. हां, चला पण धबधबा तुम्हाला दाखवतोय. हे बघा, पाऊलवाड आहे, पण सावकाश हा. पाय चालला तर खाली धबधब्याकडे जायला जा तुम्ही. सावकाश सांभाळता. आपण चाललोय धबधब्याकडे चाललोय. आता पाऊलवाड आहे ना, ही अडचणीची आहे. पाय चालला ना तर एकदम रक्तमाळ पडलेत. तर मित्रांनो, हा धबधबा येतोय ना, तो गव्यावरून येत आहे आणि तिकडून धबधबा येतो तो चंद्रनगरवरून येतोय. गवा जालगाव गवे. हा, जालगाव गवे. चला दाखवतो, या बघायचं. मामा बस बस पुढे नको. मित्रांनो, हे पहा धबधब्याचं पाणी कसं झुळू आता आहे बघा कसं. मित्रांनो, चला आता आपण जाऊया, प्रयाण करूया आपल्या मुख्य धबधब्याकडे जाऊया. तिकडे मोठा धबधबा आहे, हा छोटा धबधबा आहे, तर तोही तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे पहा धबधब्यावर जायला किती अडचणीची जागा आहे. कसरत करून अशोक मामा उतरतोय. मित्रा सावकाश उतर ना, मामाची पण काळजी घे. बाबा टाकून का जातोय? थांब ना, आलो मी पण. हा, पैसा तोय. कसं वाटतं धबधबा आमचा? धबधबा कसा वाटतं तुम्हाला? चांगला ना? पुढच्या वेळेस पण या ना आमच्या धबधब्यावर. हा, नक्की या. अरे बाप रे बाप, हा केवढा मोठा धबधबा. तर मित्रांनो, आता आपण धबधब्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. बाजूला निसर्गराई भरपूर आहे आणि ह्या धबधब्याची उंची जवळजवळ 50 फूट इतकी उंची आहे. ते धबधबा बघून आलोय. आता आपली चाललोय आता अडचणीच्या वाटेने आता वरती घरी चाललोय आहे. मित्रांनो, हा धबधबा दापोलीपासून धबधब्याला पण जायपर्यंत 6 किलोमीटर एवढं अंतर आहे बस. तर मित्रांनो, फायनली आपण खाली धबधब्यावरून जाऊन आलो. धबधबा दापोलीपासून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि धबधब्याच्या वर आला की तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा निसर्ग आहे तो. हे पहा, इथे पूर्ण जंगल आहे, असं हा जंगल. आणि तिकडे मधोमध तिकडून असा एक धबधबा वाहतो, त्याला आपण चंद्रनगर धबधबा म्हणतो. हा अजून खूप जणांना माहीत नाही, पण खूप चांगला टुरिस्ट प्लेस आहे. आणि मेन म्हणजे ही बात अशी की जंगलामध्ये असल्यामुळे इथे कुणाला काही माहीत नाही. फक्त आलात की सांभाळून या, बस एवढंच. चला तर आपल्या अशोक मामाला घेऊन जाऊया आता घरी. मामा बोला काहीतरी, आता आपल्या निघायची वेळ झाली. चला तर मित्रांनो, आता तुम्ही धबधबा पाहिला आहेत, तुम्ही मनसोक्त आनंद लुटलाय त्याचा. बघून तुम्हाला कसं वाटलं हो? धबधबा बघून कसं वाटलं तुम्हाला? हा मित्रांनो, धबधबा कसा वाटला हे कमेंट्स करा आणि हे अशोक मामाला जरूर कळवाल ना, का कळवा. चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मामाला घेऊन जात आहोत त्यांच्या घरी. चला मामा, चला आता घरी जाऊया. नंतर आपण पुढे शूटिंग चालूच करणार आहे. रील आपल्या चालूच राहणार, कधी बंद नाही पडणार. 100% ना? हो, 100% रील हे चालू.